शिव सकाळ सर्वांना। आज नवीन जर्नीला परत सुरुवात होती आहे आणि आम्ही चाललो आहे आता छत्रपती संभाजीनगर। आणि घरापासून शूट नाही करता आलं कारण माझी जी अनन्या आहे ती खूप मागे लागते आणि तिला चुना लावून सने आम्ही निघलोय। भाऊ आहे, कपडे पहिले पण गाडीत भरले, कपडे भरले गाडीत आणि तरी पण जे यूज करायसाठी 2 दिवसापूर्वीच आम्हाला परदेशीच निघायचं होतं, पण आम्ही निघू नाही शकलो। घरचे काही थोडेफार कामं होते ते करून घेतले आणि आता निघलो आहे। आणि आमचे शेतातले मालक म्हणजे माझं शेत नाही आहे, माझी शेती घरापाशीच आहे, पण जे आमचे चुलत भाऊ आहे त्यांची सरकी कपाशीचं पाहू शकता। कसं काय तुमच्याकडे कसं काय माल कमेंट करून नक्की सांगा। सारखे असे आहे आणि आमचं ते खाली जे तळं आहे तुम्हाला दिसतंय ते तळं जे आहे तर तळं फुटलेलं आहे आणि त्यात पाणी पण खूप कमी आहे। म्हणजे यावर्षी आमच्या तळ्यात पाणीच राहणार नाही कारण ते फुटल्यामुळे। हे जे धरण आहे हे फुटले आणि या धरणात आता पाणीच नाही राहिलं, 10% पाणी राहणार, 10-20%। फायनली आपलं गाडीची साफसफाई आपण केली आहे आणि आता अगरबत्ती लावतोय। आपल्याकडे एक कमतरता आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती। श्री गणेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मित्रांनो आपण आलोय छत्रपती संभाजीनगर म्हणजे हा बीड सोलापूर हायवे आहे आणि हायवेवरती चढलोय। तर मध्ये काही रस्ता खराब होता आणि भाऊ पण झोपला होता थोडा, तर म्हटलं चला आता छत्रपती संभाजीनगरच्या आसपास आलो आपण, तर तुम्हाला सांगा। तर एक 15-20 मिनिटाच्या लोकेशनमध्ये आपण ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी आपण पोहोचणार आहे। तर एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला वेळ लागणार आहे अजून ट्रान्सपोर्टवरती पोहोचायला। तर पाहू आज आपल्याला भाडं पुण्याचं मिळतं का कुठलं मिळतं आणि तर फायनली मित्रांनो साबू या ट्रान्सपोर्टवरती आलो आहे छत्रपती संभाजीनगर इथं आणि भाऊ गेला आहे तिकडं संभाजीनगर आपलं साबू ट्रान्सपोर्टला। तर ट्रान्सपोर्ट आता तिकडं आहे। माझ्या हाताच्या ऑपरेशन संदर्भात मी जे मुंबईला अर्ज केला होता CM फंडासाठी व CM फंडातून मला काही अजून कुठला मेसेज वगैरे काही नाही आला, परंतु आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वय आला होता आणि 2 वेळेस कॉल आला आणि त्यांनी मला विचारपूस केली। तर ते बोलले की बाबा ऑपरेशन संदर्भात आणि तिथले जे KM हॉस्पिटलचे जे समाजसेवक आहे त्यांना भेटा सांगितलं, नक्कीच प्रयत्न करतो किंवा जाईल मी असं त्यांना सांगितलं आणि भेटतो। काय ट्रस्टकडून मदत मिळेल ते बघू आणि तेच मी सांगायचं विसरलो, पण येतानाच फोन आला होता। तर ठीक आहे चला
भाऊ बसेल गाडीमध्ये. तर मित्रांनो आज काही भाडं मिळालं नाही आणि दुपारपासून इथं बसून आहे आम्ही. खूप म्हणजे जेवण पण गोड लागे ना, म्हणजे जेवायला सुद्धा मन होय ना. कारण ज्या उम्मीद घेऊन आम्ही इथं आलो होतो की आम्हाला भाडं भेटलं आज. ठीक आहे, धंद्यामध्ये कधी मागं पुढं दिवस होतच असते. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या तर कधी घडत नाही किंवा आपल्याला जे पाहिजे ते भेटत नसतं. तर ही जर्नी आता सकाळी आपण परत चालू करणार. पण मला तरी वाटतं आजचा ब्लॉग मी इथंच एंड करू. कारण काय आहे, मी खूप तयारीत आलो होतो. भाऊ तुला काय बोलायचं आहे? काय नाही, चालत असतं धंद्याचं. काय आज आहे उद्या नाही, उद्या आहे त्याचं काय असतं. नाही धंदा तर आपल्याला थोडी चालणार आहे. हा, घरून चपाती आणलेलं आहे, भाजी घेऊ, जेव खाऊ, आराम करू. उद्या दिवस पडला परत. उद्या काही आज हारलो म्हणून थोडी उद्या. आणि सांगायचं म्हणजे आज नाही भरली तरी उद्या आपण गाडी लोड करून इथून जाऊच. आणि ठामपणे आपण ते ठरवलं आहे. तर पाहू उद्या आपल्याला कसं लोड भेटतो. मी तर पूर्ण तयारी ठेवली आहे. ऑल महाराष्ट्रात कुठंही भाडं निघलं तर मी जाणार. नुसतं पुणा नाही, मुंबई असो निघन मी तिकडं जाणार. कारण लोकलमध्ये काही मजा नाही आहे. आणि ह्या गाडीमध्ये पण मला तरी वाटतं मार्केटला मी खास यासाठीच पाहतो आहे की मार्केटला कोणती गाडी आपल्याला सक्सेस राहील. तर त्याच अनुषंगाने मी आता ह्या जर्नीला किंवा ह्या व्यवसायामध्ये मी गाडी लोकल न चालवता मी गाडी ट्रान्सपोर्टला लावली आहे. आणि ट्रान्सपोर्टहून आपल्याला जे भाडे मिळतील त्या हिशोबानं आपण ती गाडी चॉईस करणार. कोणत्या गाडीला जास्त मार्केट आहे, आज मार्केटला कोणत्या गाडीला जास्त लवकर भाडे मिळतात त्या हिशोबानं आपण येणाऱ्या काही दिवसातच गाडी घेणार आहे. आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मी दाखवायचा प्रयत्न करेन. आता आपण जेवायला जाणार आणि जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला एक गुड नाईट आपल्याला देईल. जेव्हा थांबलो आम्ही इथला आलो संभाजीनगरच्या समोर जाऊ. आणि दिली आहे आता अंड्याची भाजी. कसं काय लागते अंडा भुर्जी. अरे ढाबा आहे एक नंबर. तर आमचं बिस्तर लागलं आहे गाडीमध्ये. आणि हा हायवे नगर पुणे छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवे. आणि पंप हा. तर फायनली मित्रांनो आमचं बिस्तर लागलं आहे आता इथं. आणि आम्ही आता झोपलो आहे. इकडं भाऊ आहे आणि मी येतो आहे. तर आता आजचा दिवस खूप बोर गेला आणि उद्या आता गाडी लोड होईल अशी अपेक्षा आहे. पाहू आता उद्याच्याला काय घडतं इथं. तर फायनली आम्ही आता आराम करतोय. भाऊ इकडं झोपला, मी पण झोपलो. आणि व्हिडिओला इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा होता. तर भेटू आता नेक्स्ट जर्नीमध्ये. सर्वांना गुड नाईट.